आणि ही परिस्थिती लक्षामध्ये घेऊन आज मी काही राष्ट्रीय साखर कारखाना संघाचा कोणी पदाधिकारी नाही, पण एक महाराष्ट्रामधला या साखर कारखानदारीचा अनुभव असलेला आणि आपला भीमाशंकर असेल, विघ्नर असेल, पराग असेल, व्यंकटेश कृपा असेल किंवा आणखी जिल्ह्यातले सगळे कारखाने, या कारखान्यांना येणाऱ्या सीझनमध्ये पाऊस पडला नाही तर शेतकरी ऊस किती लावणार, आणि शेतकऱ्यांनी ऊस लावला नाही तर आपल्याला कारखाने करायला अडचणी येणार. पण कारखाने सुरू करायला अडचणी याच्यासाठी येणार कारण गेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व साखर कारखान्यांची बॅलन्स शीट ही तोट्यामध्ये गेलेली आहे. त्यामुळं कारखाना सुरू करायला मग टोळ्या भरण्याच्यासाठी ॲडव्हान्स द्यावा लागतो, बाकीचं काम करावं लागतं. त्याच्यासाठी कारखान्यांच्याकडे पैसा नाही. FRP तर सगळ्या कारखान्यांनी दिलेलीच आहे, परंतु अनेक कारखाने असे आहेत की ते अजूनही FRP देऊ शकलेले नाही. आणि माझ्यासारख्याची तर भीती ही आहे की येणाऱ्या सीझनमध्ये राज्यातले 50% साखर कारखाने कदाचित सुरूच होऊ शकणार नाही, केवळ आर्थिक अडचणीमुळे. अनेक लोक विचारतात की या दुधाच्या संदर्भामध्ये जी कारवाई झाली त्याच्यामध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली, मग आमचे आमदार दिलीप वळसे पाटील का बोलले नाही? त्यांना कदाचित माहीत नसेल, मंगळवार दिनांक 7 तारखेला विधानसभेमध्ये या विषयाची चर्चा आमदार योगेश टिळेकर यांनी केली. मी काय विधान परिषदेचा सदस्य नाही, त्यामुळं मी विधान परिषदेत जाऊन तिथं चर्चेत भाग घेऊ शकत नाही. आणि दुसरं, विधानसभेमध्ये सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी अंतिम आठवडा जो प्रस्ताव असतो त्या आठवड्यावर त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा केली. सोशल मीडियाचा मोठा आपण कोरडा खोकलाय, काही गैरसमज करून घेऊ. फेक अकाउंट काढून बदनामी करायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. माझी सगळ्यांना विनंती की तुम्ही फेक अकाउंटवरून बदनामी करण्यापेक्षा ज्याला कोणाला करायची ना त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून करा. स्वतःच्या अकाउंटवरून बदनामी केल्याच्या नंतर आगे होत आहे क्या ते फक्त तुम्ही बघत राहा. पण तेवढी हिंमत तुमच्यामध्ये नाही. तुम्ही आव्हान मला करता, वळसे पाटलांनी असं करावं, वळसे पाटलांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा, अमुक करावं, तमुक करावं. आणि काही घटना घडल्या त्याच्यावर मी आता जात नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या कोणाच्याही गावामध्ये जर कुठलाही परप्रांतीय आला तर त्या परप्रांतीयाला आपण जमिनी विकायच्या नाही. आपण परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या म्हणून त्यांना दोष देण्याच्या पेक्षा, विकणारा तर आमचा कोण परप्रांती नाही ना, विकणारा आमचाच आहे. आणि मग तो आमचाच विकणारा ज्या वेळेला तिथं असेल आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार करणार असेल, शिंगव्याच्या घटनेमध्ये ती दुकानची जागा कोणी दिली? ती दुसऱ्या राज्यातला नव्हता, त्यांनी नाही ट्रान्सफर केली. आमच्या शिंगव्याच्याच कोणीतरी जागा त्याला दिली, त्यांनी आणखी तिथं जमीन पण घेतली. त्याचं धाडस वाटत. हे फक्त एकाच गावात, हे सगळ्या गावामध्ये घडतं. मेंगडेवाडीमध्ये पण घडतंय, बाकीच्या गावामध्ये पण घडतंय, सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी घडतंय. आणि म्हणून हे बाकीचे जे विषय आहेत, भेसळीचं दूध कोण घेत आहे ते MBAचे लोक ठरवतील, आपल्यासमोर येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. तेव्हा आज संवाद का घेतला, जनसंवाद का घेतला? बिबट्याच्या वेळेला का नाही घेतला? अरे बिबट्याच्या वेळेला आम्ही जे काम केलं ते आम्हीच केलं. तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून 12 कोटी रुपये मंजूर करून दिले, पिंजरे घेऊन दिले, लोकांचं जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला. आणि मग तुम्ही आंदोलन केलं. घटना शिरूर तालुक्यात झालेली होती. आंदोलन आंबेगाव तालुक्यामध्ये का?
आणि कायदा तुम्हाला जर माहीत नसेल तर समजून घ्या की राष्ट्रीय महामार्ग 10 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्हाला अडवता येईल, कायद्याने तो गुन्हा आहे. आणि जर असा कोणी अडवला, कारण याही बाजूला रांग लागली त्याही बाजूला रांग लागली, ॲम्ब्युलन्स असतात, पेशंट असतात, डायबिटीसवाले लोक असतात, त्यांना त्रास होतो आणि मग 10 किलोमीटर लाईनी लागल्या तरी तुमचं आंदोलन चाललं आणि मग रात्रीच्या वेळेला येऊन तुम्ही गुपचूप ते आंदोलन त्या ठिकाणी मग सोडून दिलं तर त्या आंदोलनामध्ये वळसे पाटील का सहभागी झाले? अरे मी सत्तारूढ पक्षाचा माणूस आहे. तर तेही तुम्ही जरा समजून घ्या. दूध उत्पादनामध्ये घट झालेली आहे. मी बरं झालं त्यांना ते कळलं त्याचा परिणाम काय होता. हे FDAचं डिपार्टमेंट आहे, हे 2 ठिकाणावर ऑपरेट होतं. ज्यांना केंद्राचं लायसन्स आहे त्यांना केंद्राचं FDA डिपार्टमेंट रेग्युलेट करतं, ज्यांना राज्याचं लायसन्स आहे त्यांना राज्याचं FDA त्या ठिकाणी रेग्युलेट करतं. केंद्राचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्यांनी आणलं तसं दूध तुम्ही घेतलं पाहिजे. आता भेसळ हा एक वेगळा विषय. दुधाचं उत्पन्न, त्याची दर्जा, त्याची क्वालिटी, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आणि हे त्याच्याशी संबंधित. तर केंद्राचा कायदा असं सांगतो शेतकऱ्यांनी घेतलेलं दूध किंवा सप्लायर्सने घेतलेलं दूध जसं असेल तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बाहेर मार्केटमध्ये पाठवताना ते दूध तुम्हाला तसंच्या तसं पाठवता येणार नाही. तुम्हाला ते त्याच दर्जाचं पाठवावं लागेल. ही प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी आहे आणि प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी याच्यासाठी आहे की भेसळयुक्त किंवा कमी प्रतीचं दूध नागरिकांना दिलं जाऊ नये. आणि म्हणून त्यांनी आता काय केलं माहिती, आता बदल केला आहे त्या कायद्यात. आता FDA डिपार्टमेंटने आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं की आता कुठल्याही डेअरींनी जे दूध कलेक्शन आले त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? तुम्ही आहे ना सगळे शेतकरी दूधवाले, मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील, हे नक्की आहे. पण दुधाचं संकलन करण्याच्यासाठी ज्या अटी आणि शर्ती केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि राज्य सरकारने घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम गेल्या आठवड्याभरामध्ये जे झालं आणि त्याच्यामुळे आता तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेले सगळे लोक आणि हा कार्यक्रम आपण लाईव्ह केलेला ऐकत असलेले सगळे लोक त्यांनी हे लक्षामध्ये घ्यावं. त्याचा दूरगामी परिणाम या दुधाच्या धंद्यावर टाळणं. आमची तर भूमिका हीच आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजेत